नमस्कार. सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामध्ये आपण आज गरमागरम असं कांद्याच्या पातीचं पिठलं बनवतोय. चला कसं बनवलंय हे तुम्हाला दाखवते. इथं मी एक कांद्याच्या पातीची जी जुडी आहे म्हणजे गड्डी, तर ती मी या पद्धतीने साफ करून धुवून बारीक चिरून घेतली आहे. एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा इथं मी बारीक चिरून घेतली आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्यात. अर्धा चमचा मोहरी, 1 चमचाभर जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं करू शकता. आणि त्याचबरोबर इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतले, ते मी चाळून घेतले. हे बेसन पीठ कमी जास्त आपल्याला इथं लागू शकतं. गॅसवर एक कढई ठेवली होती आणि कढईमध्ये 2 वरगळे इथं मी तेल घालून घेतले. तेल चांगलं व्यवस्थित असं तापू द्यायचे. आता तेल व्यवस्थित असं चांगलं तापले. त्याच्यात आता सगळ्यात अगोदर जो चिरून ठेवलेला लसूण होता, तो लसूण मी याच्यात घालून घेते. त्याचबरोबर इथं मी जिरं आणि मोहरी सुद्धा तेलामध्ये घालून घेते. जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे. एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. त्यानंतर याच्यात आता आपण जी बारीक चिरून ठेवलेली हिरवी मिरची होती, ती हिरवी मिरची तेलामध्ये घालून घेतली आहे. मिरची पण चांगली 1 मिनिट आपल्याला इथं परतून घ्यायची आहे. लसूण पण बघा छान असा सोनेरी झालाय आणि मिरची पण चांगली परतली गेली आहे. यात आता आपण जो चिरून ठेवलेला कांदा होता, तो सगळा कांदा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा हा जो कांदा आहे त्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथं मी सगळा कांदा कढईमध्ये घालून घेतलाय आणि त्याला परतून घेते. आता आपल्याला काय करायचंय, कांदा लवकर शिजावा म्हणून याच्यात आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. मिठाने काय होतं, कांदा लवकर शिजला जातो. म्हणून इथं मी कांद्यामध्ये मीठ घालून घेतलंय आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते. हे बघा या पद्धतीने इथं मी मीठ कांद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. 2 ते 3 मिनिटात कांदा चांगला व्यवस्थित असा परतला गेला. आता त्याच्यात आपण जी बारीक चिरून ठेवलेली कांद्याची पात होती, ती कांद्याची पात आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि ती पण व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्यायची आहे. इथं मी सगळी पात या पद्धतीने मिक्स करून घेतली आहे. आता ही जी कांद्याची पात आहे याला आपल्याला थोडंसं शिजून घ्यायचंय. म्हणून मी काय केलं, कढईवर एक झाकण ठेवलं आणि 3 ते 4 मिनिटं ही जी कांद्याची पात आहे ती व्यवस्थित अशी चांगली शिजून घेतली आहे. 3 ते 4 मिनिटं झाली कांद्याची पात शिजली की बघूयात. हे बघा इथं कांद्याची पात व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आता याच्यात मी हिंग घालून घेते. त्याचबरोबर आपण जी हळद घेतली होती ती पण मी कढईमध्ये घालून घेते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच्यात. कढईमध्ये आता मी 1 ग्लासभर इथं पाणी घालून घेते. तुम्हाला पिठलं किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं पाणी वापरू शकता. मी थोडंसं थपथपीतच पिठलं बनवते म्हणून मी इथं 1च ग्लास पाण्याचा वापर केलाय. आता पाण्याला चांगली उकळी आली आहे. मी आज इथं लाटण्याने हाटून पिठलं बनवते. जर तुम्हाला हाटून पिठलं बनवता येत नसेल बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून आपण नॉर्मली जसं पिठलं बनवतो तसं तुम्ही इथं पिठलं बनवलं तरी पण चालेल. हे बघा इथं थोडं थोडं बेसन घालून मी या पद्धतीने पिठलं हाटून घेते.
तर जेव्हा आपण हाटून असं पिठलं बनवतो ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते, म्हणून मी याच पद्धतीने पिठलं बनवते. तर आता इथं जे पीठ आहे तर ते माझं हाटून झालंय. आता आपल्याला काय करायचंय, ते लाटण्याला लागलेलं जे सगळं बेसन पीठ होतं तर या पद्धतीने मी ते सगळं काढून घेतलंय आणि पळीच्या साहाय्याने एकदा हे जे पिठलं आहे तर ते मिक्स करून घेते. आता आपल्याला हे पिठलं चांगलं शिजू द्यायचंय, म्हणून पिठल्यावर मी एक झाकण ठेवलं आणि 4 ते 5 मिनिटं हे जे पिठलं आहे तर हे स्लो गॅसवर इथं मी शिजून घेते. 4 ते 5 मिनिटं झालीत. तर पिठलं कसं झालं हे बघूयात. तर हे बघा, स्लो गॅस असल्यामुळे काय झालं, पिठल्याला चांगलं असं व्यवस्थित तेल पण सुटलंय आणि पिठलं चांगलं शिजलं पण गेलंय. तर एकदम छान असं इथं आपलं कांद्याच्या पातीचं पिठलं बनून तयार झालंय. सगळ्यात शेवटी इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने इथं आपलं गरमागरम असं कांद्याच्या पातीचं पिठलं हे बनवून तयार झालंय. तर पावसाला सगळीकडे सुरुवात झाली आहे. तर या पावसाळ्यामध्ये असं गरमागरम पिठलं आणि भाकरी माणूस नक्कीच 2 घास जास्तच खातो. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला थोड्या पण आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.